नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती. तर आज आपण कोकणातील पारंपरिक खेळ जे श्रावणात खेळले जातात, स्पेशली नागपंचमीच्या दिवशी, ते आज आपण खेळणार आहोत. ह्या सगळ्या माझ्या फॅमिली मेंबर आहेत. ही माझी वहिनी आहे, ही पण माझी वहिनी आहे, ही माझी मावशी आहे, ही माझी बहीण आहे आणि ही माझी आई आहे आणि मी स्वतः. तर एवढ्या जणी आम्ही आहोत आणि आज खूप मज्जा करणार आहोत. तर चला बघूया. पहिल्यांदा आपण फुगडी खेळणार आहोत. करण्या बाई करण्या सडकी करण्या आम्ही दोघी सासू ना उंच टेंगण्या. चुना बाई चुना परात भरपुना ओघाडी सर्व मी चव्हाणांच्या सुना. खेळाची सुरुवात आम्ही फुगड्यांपासून केली होती. सगळ्याजणी फुगड्या खेळण्यात मंग होत्या आणि दंग पण होत्या आणि खूप मजा येत होती. बघूया आता पुढे. सर सर गोविंदाय तो मजवर गुलाल फेरितो छाया गुलालाचा माळ आमच्या वेण्या झाला. या गुलालाचा माळ आमच्या वेण्या झाला. घडव घडव रे सोनारा त्यांच्या माळा. घडव घडव रे सोनारा समजावी तो हरी निराधे चलंग मंदिरी. समजावी तो हरी निराधे चलंग मंदिरी. मथ ठेवी शपकात कृष्ण लावितो माझ्या गळ्याची शपथ. माझ्या गळ्याची शपथ. माझ्या गळ्याची शपथ. राधा खेळता खेळता इथे थोडीशी गंमत झाली. जी वहिनी आमची गाणं बोलत होती तिला आम्ही मध्ये चिडवायला लागलो, त्यामुळे ती गाणं थांबवून हसायला लागली आमच्याबरोबर. खेळता खेळता मध्येच एखाद्याला चिडवणं हे पण खूप गंमत येते, त्यामुळे सगळे हसायला देखील लागले होते. वाजव बंदवा पंढरी रे ढोलकी. वाजव बंदवा पंढरी रे ढोलकी. गाडी आली बंदवा सूर्या किल्ल्यावरी. गाडी आली बंदवा सूर्या किल्ल्यावरी. गाडी आली बंदवा सूर्या किल्ल्यावरी. गाडी आली बंदवा जायची बंदवा उद्या मी सासरला. 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 मागेत बंदवा केवळा रे फुलेला. 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 रे बंदवा सातवा बंगला चुन्याने रंगला. काचेचा बंगला चुन्याने रंगला. काचेचा बंगला चुन्याने रंगला. टोकाचे
ढोलकीचा रे भोई राजा, छोटा रे ढोलकीचा रे भोई राजा, रे भोकाले ढोलकी जुटी जुटी जुटीला काठी जुटीला आठी जुटीला लिंबीची लिंब तोडली रे रमा, लिंबीची लिंब तोडली रे रमा, एक मारीन गोमेटी हो लिंब तोडी ते गोमेटी, एक मारीन गोमेटी हो लिंब तोडी महिन्याच्या पंचमीला रे राम, महिन्याच्या पंचमीला, श्रावण महिन्याच्या पंचमीला रे राम, महिन्याच्या पंचमीला, करतात नागोबाची पूजा रे राम, नागोबाची पूजा करतात, नागोबाची पूजा रे राम, नागोबाची पूजा. आला श्रावण महिना रे राम, श्रावण अष्टमीला रे राम, महिन्याच्या अष्टमीला होतो श्री कृष्णाचा जन्म रे राम, श्री कृष्णाचा जन्म होतो, श्री कृष्णाचा जन्म रे राम, श्री कृष्णाचा जन्म. पेसाने दाटला हो दर्यावर, पेसाने दाटला हो दर्यावर, पेसाने दाटला हो दर्यावर, पेसाने दाटला हो. बंधू निघाला बहिणीचे गावाला हो, बंधू निघाला बहिणीच्या गावाला हो, बंधू निघाला बहिणीच्या गावाला हो, बंधू निघाला बहिणीच्या गावाला हो. डवळ्या नदीवर डवळ्या पैसोनी आली, डवळ्या नदीवर डवळ्या पैसोनी आली, डवळ्या नदीवर डवळ्या पैसोनी आली, डवळ्या नदीवर डवळ्या पैसोनी आली. बाबांनी देखील लेक भुकेली आली, बाबांनी देखील लेक भुकेली आली, बाबांनी देखील लेक भुकेली आली, बाबांनी देखील लेक भुकेली आली. माय बाबा भुकेली घरी घेऊन आली, माय बाबा भुकेली घरी घेऊन आली, नाही बाबा भुकेली घरी घेऊन आली, नाही बाबा भुकेली घरी घेऊन आली. घाटावरी सासर माझं माझं गव्हाचं खाणं, घाटावरी सासर माझं माझं गव्हाचं खाणं, घाटावरी सासर माझं माझं गव्हाचं खाणं, घाटावरी सासर माझं माझं गव्हाचं खाणं. कोकणी माहेर माझं माझं तांदळाचं खाणं, कोकणी माहेर माझं माझं तांदळाचं खाणं, कोकणी माहेर माझं माझं तांदळाचं खाणं, कोकणी माहेर माझं माझं तांदळाचं खाणं. जो आपण आता खेळाचा प्रकार बघितला आहे त्याला झापोरी बोलतात कोकणामध्ये. इंड्या खाली कोंग उभी, इंड्या खाली कोंग उभी. मट्टी जळून गेली, जळता जळता काटा भाऊजी काटा काटा भाऊजी गेले कुंडाला. बोलतात तुमचं ते हे नाही बोलताय.
ते त्यालाच आहे खरं. ते बघायचं ना तुम्ही. खूप मजा येते, खूप मजा येते. अक्षरशः दम लागतोय तरी सुद्धा ह्या बायका खूप नाचतायत कारण त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी आठवत आहेत. त्यामुळे बघायला पण खूप आनंद होतोय की ते पुन्हा त्या विश्वामध्ये रंगल्या आहेत त्यांच्या लहानपणीच्या. चला आपण बघूया. तुई तुई नाचे अंगणात मोर, तुई नाचे अंगणात मोर, तुई तुई नाचे अंगणात मोर, तुई तुई नाचे अंगणात मोर. जसा खेळती सहाराची मखमटाली, जसा खेळती सहाराची मखमटाली, जशी करती साराची मखमली, जशी करती साराची मखमली. फुले वेचूया कधी भरोणी, फुले वेचूया कधी भरोणी, फुले वेचूया परडी भरोनी, फुले वेचूया परडी भरोनी. गुंफूया सर्व मिळवणी, गुंफूया सर्व मिळवणी, हार गुंफूया सर्व मिळूनी, हार गुंफूया सर्व मिळूनी. वाहूया गणपती देवाला, वाहूया गणपती देवाला, हार वाहूया गणपती देवाला, हार वाहूया गणपती देवा. मेहंदीचा मेहंदीचा फुलगा गेला दूर, मेहंदीचा मेहंदीचा फुलगा गेला दूर, मेहंदीचं मेहंदीचं फुलगं गेलं दूर, मेहंदीचं मेहंदीचं फुलगं गेलं दूर. लाडक्या मीराबाईचं सासर पडलं दूर, लाडक्या मीराबाईचं सासर पडलं दूर, लाडक्या मीराबाईचं सासर पडलं दूर, लाडक्या मीराबाईचं सासर पडलं दूर. पडलं ते पाडू दे बंधुतातील मूल, पडलं ते पाडू दे बंधुतातील मूल, पडलं तर पडू दे बंधू जातील मूल, पडलं तर पडू दे बंधू जातील मूल. आधी गेले गांधर्वून परळून आले हो, नंतर गेले साखरी बंधू घेऊन आले हो, आधी केले गांधर्वून आले हो, नंतर केले सारी बंधू घेऊन आले हो. सासूसासऱ्यांचा जंगी सामना आहे. कोण जिंकणार आहे बघूया आता आपण. सासू का सून? नाहीये सुनेला आणि सून पण ऐकत नाहीये सासूला. आम्ही चार माणूस आहेत. आता मला रेल्वे जमल्यात सगळ्या. जमल्या सर्व खेळून खेळून तर ही माझी मावशी आहे. ती तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगते. त्यांचं गाव पिलव. श्रावण महिन्याचे शनिवार सोमवार आला की आम्ही खेळायचो. फुगड्या जिम्मा असं सगळं सानेवर कोणाच्या तरी घरी लवकर जेवायचो. 5-1 वाजता आम्ही जायचो खेळायला. आणि मग तिथे आम्ही खेळून मिळून झालं की थोडं खेळायच्या टायमाला पण मारामारी वगैरे करायचो. हा बरं करायचो तो करायचो. हा मजा असायची ना ते बालपणीचे दिवस. भरपूर. आम्ही लवकर जेवायचो. आईला सांगायचं लवकर जेवण कर, आम्हाला फुगड्या आणायला जायचंय. मग तेव्हा तो काय कंदील असायचा ना, तेव्हा लाईट्स वगैरे काय नव्हत्या. बॅटरी नाही, तो घेऊन आम्ही जायचो त्या कंदिलावर. आणि मग आमचं घर जरा थोडं खाली आहे ना, मग आमचे आप्पा वडील माझे असायचे जागे, या आम्ही हाय खाली जागा, मग आम्ही यायचो सगळ्याजणी, 3 जणी आम्ही. तुम्ही 3 बहिणी? 3 बहिणी. खूप मजा अनुभवत नाही आम्ही, खूप मजा अनुभवली. मे महिना आला की
आंबे पाडायला धावायचो. पाऊस आला, वारा आला की आम्ही धावत पळत आंब्या खाली जायचो मैत्रिणी. मग आम्ही ते तिथून आंबे जमा करून आणायचो, धुवायचो आणि तिथं सगळे असे आंबे घ्यायचो आणि खायला बसायचो. आणि नंतर काय करायचं, परत दुसऱ्या दिवशी आंब्यांचे दिवस आले की परत आम्ही सगळे जायचो. एक मुलगा होता, तो आमच्या आंब्याना चावं मारत राहायचा. मग आम्ही तोच आंबा त्याला फेकून मारायचो, त्याच्या असं घट्ट करायचो, त्याच्यात आम्ही आमचे आंबे साठवायचो दगडायचो वगैरे. आणि मग मारामारी पण तेवढीच करायचो. वरून आंबा एक पडला तर त्याला 10 पोरं धावायची, किती पडायची अशी खाली. मी असं तर हा श्रावण महिना म्हणजे पहिला सण येतो आषाढी एकादशी. त्याच्यानंतर मग नागपंचमी येते. नागपंचमीला सुरुवात होते फुगड्या घालायची. मग आम्ही कसं मुली फुगड्या घालायचो, मारुतीच्या बऱ्याच जणी मंदिरात. आम्ही असायचो. नाहीतर मग कोणाच्या तरी घरात घालायचो नागपंचमीला. शनिवार सोमवार श्रावण महिन्यातले अशी मज्जा आम्ही करायचो. आताच्या मुली काय तशी मज्जा घेत नाहीत. आता मोबाईल. आणि नंतर आम्ही लग्न झाल्यावर आमच्या सासरे आल्यावर पण आम्ही ते चालू ठेवलेलं. आम्ही जावा 6 जणी, आम्ही 6 जणी जावा फुगड्या मौज मजा भरपूर करायचो. आणि आमची गवर आहे, 20-22 घरांची एक गवर आहे, तिथे पण आम्ही गौरी ओसायला जातो. तेव्हा पण आम्ही तिथे मज्जा करतो. गौरी ओसायला जातो तिथे पण दरवर्षी सगळ्या जणी आम्ही. मी सगळ्या माझ्या पुतण्यांना सुनांना घेऊन जाते दाखवण्यासाठी त्यांना तिथे. तीच परंपरा तुम्ही पुढे सुना चालवता. तीच पुढे परंपरा ह्यांनी चालवावी. ओ सुनबाई, चाललं परंपरा. बरं, आता आपण जाखडी खेळणार आहोत. जाखडी हा प्रकार तुम्हाला माहीतच असेल. चला. इकडे तिकडे चहूकडे आले घड्याळाच्या भक्तीच्या मुळे. माझ्या डोईवरी भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवून कोसरी. माझ्या डोईवरी भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवून कोसरी. माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवून कोसरी. माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवून कोसरी. तुझी बंदी तुझ्या करची, तुझी बंदी तुझ्या करची फिरली, अरे तुझ्या आता जी तुम्ही गवळण बघितला, त्या गवळणीमध्ये जी मुलगी नाचत होती ती माझी भाची आहे. हिचं नाव आरोही आहे. तर तिला ह्या गवळणीवर पूर्ण डान्स येतो आणि तिने शाळेत देखील या गवळणीवर डान्स केलेला आहे. थँक्यू. आताचा काळ असा आहे की हे सगळे खेळ काळानुसार मागे पडले आहेत, पण अजून सुद्धा काही लोक अशी आहेत की ह्या परंपरा ते कायम चालू ठेवतात. तर बघूया आपण आता पुढे काय करतात.
आईच्या नवऱ्याचा पत्ता नाही, खाली खाली ग भागाबाई. तिच्या नवऱ्याचा पत्ता नाही, खाली खाली ग भागाबाई. आता हे काय हा कोणता प्रकार केलाय तुम्ही? भागाबाई कुठली भागबाई ही? संगमेश्वरची. संगमेश्वर. आता आपण सुपली गेम चालू झालाय, बघूया आपण. जो आपण हा खेळ बघितलाय त्याला सुपलीचा खेळ बोलतात. पहिल्यांदा सुपली ही लाकडाची म्हणजे बांबूची असायची, पण आता ती अवेलेबल नसते म्हणून आम्ही ही स्टीलची घेतली होती. तो डान्स म्हणजे तो खेळ आता माझ्या आईने तुम्हाला दाखवलाय. आपण भांडण, खेळामध्ये भांडण हा एक प्रकार आहे, म्हणजे त्यांच्या त्या भाषेने त्या खेळ दाखवत असतात. मी तुम्हाला दाखवते. मुला मुलीच्या आईचं भांडण. सोयी. आता आपण काटवटकणा हा खेळ खेळणार आहोत. मी इकडं फिरते, इकडं इकडं. हा, मी इकडे फिरते. हा सात्विक चालेल. तुझी माझी पालखी पालखी दिवा आईची हवा आई मला मोत्याचा गजरा हवा. कडीपत्ता रामाला जायचं 4 वाजता. सगळे खेळ खेळून झालेले आहेत, त्या पूर्ण दमल्या आहेत आणि आता नाश्ता मागतायत. पण रात्रीचे 11 वाजलेत आणि आता ह्यांना आपण नाश्ता कुठून द्यायचा? पण आज सोमवार आहे. असं कसं? सोमवार आहे, मार्केट बंद आहे, त्यामुळे आता रात्रीचा वडापाव पण भेटणार नाही, तर तुम्हाला वडापाव दिला असता. 15 रुपये द्यायचे. मी ह्यांना नाश्त्याचं प्रॉमिस केलं होतं, पण आज सोमवार असल्यामुळे बाजारात काहीच भेटलं नाही. पण तरी सुद्धा घरात काय आहे का फळं वगैरे बघते. सुकलेलं नाही. आम्हाला सोमवारचं उठलं सुटलं नको आहे. नाही, आज श्रावणातला पहिला सोमवार आहे म्हणून आम्ही हे फुगडीचं आयोजन म्हणजे या खेळाचं आयोजन केलेलं आहे नागपंचमी निमित्त. म्हणून आज आम्ही सगळे जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोण कोण असे खेळ खेळतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. कोण कोण कोकणातला आहे ते देखील तुम्ही सांगा की तुमच्याकडे देखील अशी परंपरा आहे का की श्रावणामध्ये खेळ खेळले जातात. तर असा होता हा आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भक्त घरी आनंद झाला झाला गो गाजा वाजा नाद भिडे गगनाला सण गौरी गणपतीचा आला.